राज्याच्या विकासाची गती कमी होणार नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्या इथं म्हणजे विकास म्हणजे विकास कामांची होता महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं तर आपल्याकडे MMRD आहे. MMRDचं स्वतःचं अस्तित्व वेगळं आहे. MMRDच्या जमिनी विकतं, मुंबईत जमिनीचा भाव काय चाललेला आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर ती यंत्रणा तिथं काम करते. कोस्टल रोडच्या निमित्तानं आज नॅशनल हायवेचे मिनिस्टर हे स्वतः गडकरी साहेब असल्यामुळं गडकरी साहेबांचा खूप मोठा फायदा राज्याला होतो. आपल्या राज्यामध्ये कितीतरी स्टेट जे हायवे होते ते नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट केले. त्याच्यामुळे तिथं तो निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. रेल्वेच्याही संदर्भामध्ये आपण आता काय करतो, रेल्वे मंत्रालयाने असं सुरू केलं आहे, तुम्हाला जिथं रेल्वे सुरू करायची सगळे पैसे आम्ही लावणार नाही, 50% त्या राज्याने लावत, मग 50% आम्ही लावू. तिथं आपण त्याही पद्धतीचा स्वीकार केला की जिथं रेल्वे लाईन सुरू केली तर तिथं मोठ्या प्रमाणावर लोकांचं मालाची आवक जावक न्यायला, प्रवासांची वाहतूक करायला सोपं जाणार आहे. आणि पोर्टला आम्ही ह्यावेळेस जास्तीचं महत्त्व दिलं. त्याकरता पोर्टच्या परिसरामध्ये आता मुंबईचं विमानतळ मला वाटतं जूनमध्ये आपलं पहिलं विमान डोमेस्टिकचं इथं टेक ऑफ अँड लँडिंगला सुरुवात होईल. आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी इंटरनॅशनल सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू होईल. आता हे सगळं करत असताना पहिला विमानतळ हा विमानतळ, त्याच्यानंतर अजून एक विमानतळ आम्ही वाढवणला त्या ठिकाणी करतोय. आपल्या इथं आता करोडो लोक विमानाने जा-ये करायला लागलेले आहेत. त्याच्यावर ती पण सर्व्हिस चांगली देण्याच्या करता आपल्याकडे असणाऱ्या विमानतळाला नाईट लँडिंग करणं, जिथं नाईट लँडिंग नसेल तिथं, आणि जिथं विमानतळ इंटरनॅशनल फ्लाईट जिथं सुरू होतात, मग तुमचं नागपूर असेल, तुमचं संभाजीनगर असेल, तुमचं पुणे असेल किंवा तुमचं मुंबई असेल, ह्या सर्व ठिकाणून बाकीच्या सगळ्या सोयी देण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्याच्यात केंद्र सरकारचं पूर्णपणे आपल्याला सहकार्य त्या ठिकाणी मिळतं आहे.